Yes, so welcome everyone. Welcome, guys. Today we are going to take your next lesson. The name of the lesson is Joan of Arc. Joan of Arc. Let's see. George Bernard Shaw, 1856 to 1950, was an Irish playwright and critic. He wrote more than 60 plays during his lifetime, including major works as Man and Superman in 1902, Pygmalion in 1912, and Saint John in 1923. He was leading dramatist of his time. He was awarded the Nobel Prize in Literature in 1925. 1925 चं लिटरेचर त्यांना मिळालेलं आहे. सॉरी, नोबेल पारितोषिक मिळालं होतं लिटरेचर मध्ये. प्लीज म्यूट युअर साउंड गाईज. The war fought between England and France from 1337 to 1453 has come to be known as 100 Years War. लक्षात घ्या. 1337 ला वॉर सुरू झालं होतं 1337 आणि 1453 ला ते संपलं होतं. कोणामध्ये होतं? इंग्लंड आणि फ्रान्समध्ये. अँड द वॉर नोन ॲज 100 Years War. काय म्हणतो? 100 Years War. Joan was a peasant girl born in eastern France who led the French army to several victories during this war. तर जोन नावाची एक मुलगी होती त्या ठिकाणी, पीझंट आणि शेतकरी मुलगी होती त्या ठिकाणी ती, कुठे फ्रान्समध्ये जन्माला आलेली. तर त्या ठिकाणी तिने काय केलं होतं, त्या फ्रेंच आर्मीला बऱ्याच ठिकाणी विजय मिळवून दिलेला होता. This play begins at the beginning when all the northern France and some parts of the southwest were under foreign control. तर सुरुवात कशी होते नाटकाची? प्ले म्हणजे नाटक हा का? सुरुवात कशी होती नाटकाची? तर यावेळेस काय झालं होतं की जो तुमचा फ्रान्स होता, फ्रान्सचा जो बराचसा भाग होता, कुठला? उत्तर भाग आणि साऊथ वेस्ट जो भाग होता त्या ठिकाणी फॉरेन कंट्रोल होतं. फॉरेन म्हणजे कोण इथे? इंग्लंड. द इंग्लिश कंट्रोल्ड सम पार्ट्स अँड अजून कोण होते? बुर्गुंडियन्स कंट्रोल दी अदर्स. म्हणजे इंग्लिश पण होते आणि बुर्गुंडियन सुद्धा होते. द सिटी ऑफ न्यू ऑर्लियन्स, वन ऑफ द फ्यू रिमेनिंग फ्रेंच सिटीज, वॉज हेल्ड बाय द इंग्लिश. आता जे काही उरत चाललेले होते म्हणजे बऱ्याच ज्या गोष्टी फॉरेन किंवा म्हणतात ना फॉरेन कंट्रोलमध्ये गेल्यानंतर काही शहरं उरली, जसं न्यू सिटी ऑफ ऑर्लॅन्स, एक राहिलेलं शहर ते सुद्धा इंग्रजांनी घेतलं. द इयर इज 1429. 1429 सालची गोष्ट आहे. 1429 कधीची गोष्ट आहे? 1429. 1400 सालची गोष्ट आहे. 1429. 1429. कॅप्टन रॉबर्ट डी Baudricourt, a military officer, is seated at the table. His steward stand facing him. त्या ठिकाणी कॅप्टन बनलेला आहे. कॅप्टन बसला, त्याचा एक स्टीवॉर्ड त्या ठिकाणी आहे. स्टीवॉर्ड म्हणजे आपण त्याला म्हणूया मदतनीस किंवा त्याचा सोबती वगैरे. रॉबर्ट सेड, आय टोल्ड यू टू थ्रो द गर्ल आउट. मी तुला सांगितलं त्या मुलीला बाहेर फेकून दे. बाहेर फेकून द्यायचा अर्थ काय? त्या मुलीला काढून टाक आपल्या टीम मधून किंवा आपल्या सैन्यातून. यू हॅव 50 आर्म्ड सोल्जर्स अँड डझन्स ऑफ स्ट्रॉंग सर्वंट्स टू कॅरी आउट माय ऑर्डर्स. आर दे अफ्रेड ऑफ हर? तुझ्याकडे 50 सोल्जर्स आहेत. 50 आर्म सोल्जर्स, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत. डझन्स म्हणजे बरेचसे जे तुझ्याकडे स्ट्रॉंग सर्वंट्स आहेत, जे की तुझे सर्वंट म्हणजे काय म्हणतात, नोकर आहेत. तर आर जे अफ्रेड, ते सर्व तिला घाबरतात का? सॉरी, स्टीवर्ड म्हणतो, नो सर, वी आर अफ्रेड ऑफ यू बट शी पुट्स करेज इन अस. तो म्हणतात, नाही नाही, आम्ही तुम्हाला घाबरतो. कोणाला घाबरतो आम्ही? सर, आम्ही तुम्हाला घाबरतो. आणि ती जी मुलगी आहे ना, ती मुलगी आमच्यामध्ये धीर निर्माण करते. काय निर्माण करते? धीर निर्माण करते. ती आम्हाला धीर देते. शी रिअली डझंट सीम टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. ती कशालाच घाबरत नाही. ती मुलगी कशालाच घाबरत नाही. परहॅप्स यू कुड फ्रायटन हर सर. मला वाटतं कदाचित तुम्हीच तिला घाबरू शकता. रॉबर्ट म्हणतो, परहॅप्स वेअर इज शी नाव? ती कुठे बरं मुलगी आता? ती मुलगी कुठे आहे? डाऊन इन द कोर्टयार्ड. ती कुठे आहे? त्या कोर्टयार्ड मध्ये आहे सध्या. ओके. रॉबर्ट गोज टू द विंडो अँड आस्क द सोल्जर्स टू सेंड द गर्ल अप. तो त्या ठिकाणी जातो त्या खिडकीपर्यंत आणि म्हणतो, ते खाली सैनिक असतात त्यांना म्हणतो की ना, त्या मुलीला वर पाठवून द्या, त्या मुलीला वर पाठवून द्या, असं कोण म्हणतो? तो स्टीवॉर्ड म्हणतो. द गर्ल एंटर्स. ती मुलगी येते. शी इज अ वेल बिल्ड स्ट्रॉंग कंट्री गर्ल. गावची मुलगी. कंट्री गर्ल म्हणजे गावठी म्हणून आपण. गावची मुलगी होती. 17 ते 18 वर्षाची असेल ती मुलगी आणि मजबूत होती. बरोबर, तिचं तब्येत वगैरे चांगली होती. द स्क्वेअर्स ग्लेअर neither frighten her nor stop her. बरोबर. आता त्या माणसाने स्क्वेअर म्हणजे कोण? अ पर्सन ऑफ हाय रँक. तुझ्या समोरचा जो त्यांचा होता ना बॉस, त्या बॉसने तिला बघितलं, पण त्यामुळे ती घाबरली पण नाही आणि गेली सुद्धा नाही. तिला थांबू शकलं नाही. शी स्पीक्स कॉन्फिडेंटली. आणि ती बोलत कशी होती? कॉन्फिडेंटली बोलत होती ती. म्हणजे आत्मविश्वासाने ती त्यांना सामोरं जात होती. प्रश्न विचारलेल्या उत्तरांना विचारलेल्या प्रश्नांना ती उत्तर देत होती. जॉन म्हणतो, जॉन म्हणते, गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वेअर.
ती स्वतःहून म्हणते, गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वेअर. यू आर टू गिव्ह मी अ हॉर्स अँड आर्मर अँड सम सोल्जर्स अँड सेंड मी टू द डॉफिन. तुम्ही मला काय करा, तुम्ही मला एक घोडा द्या. तुम्ही मला एक घोडा द्या. आर्मर, काही सैन्य, काही आर्मर म्हणजे म्हणतात ना प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग ऑफ मेटल, ज्याला आपण चिलखत वगैरे म्हणतो ना, तसं चिलखत वगैरे द्या. चिलखत तुम्हाला माहित असेल, प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग ऑफ मेटल ऑर लेदर वोन बॅटल्स, म्हणजे अंगावर सोल्जर द्या, आपलं चिलखत द्या. आणि काय द्या, मला काही सैनिक द्या सोबत, सम सोल्जर, सैनिक द्या. आणि मला कुठे पाठवा, डॉफिनला पाठवा. कुठे पाठवा, मला डॉफिनला पाठवा. स्वतःहून त्यांना म्हणाली. रॉबर्ट म्हणते, दिस गर्ल इज मॅड. रॉबर्ट म्हणतो, दिस गर्ल इज मॅड. ही मुलगी वेडी आहे का? वेडी आहे वाटतं. येस. वाय डिडंट यू टेल मी, वाय डिडंट यू टेल मी सो, यू ब्लॉकहेड. बरोबर, ब्लॉकहेड म्हणजे काय, ए मूर्ख माणसा, म्हणजे बंद डोक्याच्या माणसा, तू मला काय सांगितलं ही मुलगी वेडी आहे. सर, डू नॉट अँगर हर. सर, तिला रागवू नका. गिव्ह हर व्हॉट शी वॉन्ट्स. तिला जे पाहिजे ते तुम्ही तिला द्या. कोण म्हणतो? स्टीवॉर्ड म्हणतो. रॉबर्ट म्हणतो, आय शॅल सेंड यू बॅक टू युअर फादर विथ ऑर्डर्स टू पुट यू अंडर लॉक अँड की. ओके, तर तो म्हणतो, मी तुझ्या वडिलांकडे पाठवून देतो आणि त्यांना सांगतो, हिला काय करा, घरामध्ये कोंडून ठेवा, टाळा लावा, घराला घरात कोंडून ठेवा. जॉन म्हणते, यू थिंक यू विल स्क्वेअर बट इट वॉन्ट हॅपन दॅट वे. यू सेड यू वुड नॉट सी मी बट हिअर आय एम. असं नाही होणार. ती म्हणाली, त्या ऍक्च्युली त्या जो काही अधिकारी असतो त्यालाच म्हणते की असं काही होणार नाहीये. तुम्हाला वाटतं की मी तुमच्या समोर नसेल, परंतु मी तुमच्या समोर आहे आणि तुम्ही मला पाठवू शकत नाही. रॉबर्ट सेज, सो यू आर अज्युमिंग दॅट आय गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट. तुला असं वाटतंय का, अज्युमिंग म्हणजे तुला अशी खात्री पटली का, किंवा मी तुला जे पाहिजे ते मी तुला देईल म्हणून. जॉन म्हणते, बघा ती मुलगी किती कॉन्फिडंट आहे. येस, बरोबर, ती मुलगी म्हणते, येस स्क्वेअर, हो स्क्वेअर, येस, मला तुम्ही द्यालच जे पाहिजे ते. कंटिन्युअस बिझिली, कंटिन्युअस बिझिली. अ हॉर्स विल कॉस्ट 16 फ्रँक्स. बरं, 16 फ्रँक्सचा काय होईल, हॉर्स मिळेल. फ्रँक्स हे त्यांचं चलन आहे, जसं आपला रुपया तसं त्यांचं चलन फ्रँक्स आहे. इट इज अ बिग अमाऊंट ऑफ, इट इज अ बिग अमाऊंट ऑफ मनी, बट I can save it on the armor. I don't need beautiful armor made to my measure. I can find a soldier's armor that will fit to me enough. I shall not want many soldiers. The Dauphin will give me all I need to free Orleans. Okay. तर ती म्हणते की नाही, एक काम करा, त्याची किंमत जास्त होईल घोड्याची, मग एक काम करा, मग तुम्ही मला घोडा द्या चांगला व्यवस्थित. मी काय करते, चिलखत नवीन घेत नाही, जे काही जुनं कोणाचं असेल ते सुद्धा मला चालून जाईल. आणि जास्त सैनिक सुद्धा मला देऊ नका. जे काही न्यू ऑर्लियन्स सिटीला मुक्त करायला जेवढे पाहिजे तेवढे सैनिक मला फक्त द्या. रॉबर्ट शॉक झाला. तू फ्री ऑर्लियन्स, तू ऑर्लियन्सला फ्री करणार आहेस? येस स्क्वेअर, हो, मी जाणार आणि ते शहर मी काय करणार आहेत, आपल्या शत्रूच्या ताब्यातून ते शहर आपलं काय करणार, मी मुक्त करणार आहे. 3 men विल बी इनफ फॉर यू टू सेंड विथ मी. मला फक्त 3च माणसं सोबत पाठवा माझ्या. किती? 3च माणसं, म्हणजे सैनिक पाठवा माझ्यासोबत 3च. पॉली अँड जॅक हॅव प्रॉमिस टू कम विथ मी. पॉली आणि जॅक ऑलरेडी माझ्यासोबत येणार आहेत. त्यांनी मला प्रॉमिस केलं, त्यांनी मला वचन दिलेलं आहे. कोणी? पॉली आणि जॅकने. रॉबर्ट आता म्हणतो, रॉबर्ट, यू मीन मॉन्सियर दी पॉलेग्नी, बरोबर? येस स्क्वेअर, जॅक will come willingly. He is a very kind gentleman and gives me money to give to the poor. I think John Godzeb will come and dig the archer and their servant John of sorry, हा आदित्य आलाय, ऑनिकॉट अँड जुलियन, असं 3 जण मला पाठवायचे, माझ्यासोबत द्या. देर विल बी नो ट्रबल फॉर यू स्क्वेअर. आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्हाला तुला त्रास होणार नाही. आय हॅव अरेंज्ड इट ऑल. यू हॅव ओनली टू गिव्ह दी ऑर्डर. ती फक्त मला आम्हाला ऑर्डर द्या, बाकी सर्व आम्ही पाहून घेऊ, असं त्यांना म्हणाले आहे. रॉबर्ट टू द स्टीवर्ड. आता रॉबर्ट स्टीवर्डकडे बघतो, थोडंसं काही रागाने म्हणतो, बघा, इज दिस ट्रू अबाउट मॉन्झियर दी पॉरेग्ली. ओके, पॉलेग्नी वगैरे. स्टीवर्ड, येस सर. अँड अबाउट मॉन्झियर डी मेल्स टू, ते बोथ वॉन्ट टू गो विथ हर. म्हणजे ही त्यांची नाव आहेत ऍक्च्युली, का तिने जी शॉर्ट मध्ये नाव सांगितली ही मोठी नाव आहे त्यांची. त्या दोघांना त्यांच्यासोबत जायचं आहे, पण मला स्टीवर्ड म्हणाला. Robert goes to the window and shouts into the courtyard, "Send Monsieur de Poligny to me." त्या दोघांना आता बोलून घेतो बघा तो. खिडकीत जातो, सर्व दोघांना आतमध्ये वरून बोलून घेतोय. ओके, जॉन, राईट स्क्वेअर, शी गोज आउट. ओके, सॉरी, गेट आउट अँड वेट इन द यार्ड. बरोबर, त्या मुलीला म्हणतं की तू एक काम कर, तू बाहेर जा आणि बाहेर जाऊन आमची वाट बघ. ती म्हणते, ओके राईट, मी जाते, मग तुमची वाट बघते, म्हणजे तुम्ही जे म्हणजे वाट बघते. शी गोज आउट. रॉबर्ट आता येतो. रॉबर्ट आता स्टीवर्डला सांगतो, गो विथ हर, स्टे विद इन कॉल अँड कीप युअर आयज ऑन हर. तू जा
आवाज येईल तोपर्यंत लक्ष ठेव आणि तिच्यावर लक्ष ठेव, त्या मुलीकडे लक्ष ठेव. आय शॅल हॅव हर अप हिअर अगेन. मला पुन्हा ती इथे पाहिजे. द स्टीवर्ड retreats hastily. Bertrand de Poligny and the French guard enter, salutes and stand waiting. ते सर्व आले आता. She says, you Jack Dick have offered to go with her. For what? What for? Do you take the crazy idea of going to the Dolphin seriously? तर ते जे 3 माणसं त्यासोबत जाणार होते ना, त्यापैकी एकाला त्याने बोलवलं आणि म्हणाला, की तुम्हाला त्यासोबत जायचं आहे का? तुम्हाला एवढं सोपं वाटतंय त्या गोष्टी? तो म्हणतो व्यक्ती, "देअर इज समथिंग अबाउट हर, इट मे बी वर्थ ट्राईंग." तो म्हणतो, की ना तुझे त्याच्या साहेबाला म्हणतो, "साहेब, या मुलीबद्दल काहीतरी वेगळं आहे. ती मुलगी खरंच वेगळी आहे. आपण त्या गोष्टी ट्राय करायला हरकत हरकत नाही." रॉबर्ट सेज, "ओह कम ऑन पॉली, यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड." आज तुझं डोकं फिरलं की काय? तो म्हणतो, "व्हॉट इज रॉंग विथ इट? काय चुकलं काय बघा? द डॉल्फिन इज इन अ चिनॉन." चिनॉन म्हणजे काय? एक प्लेस आहे. वन ऑफ द सिटी इन फ्रान्स वेअर रॉयल फॅमिली रेसाइडेड. ड्युरिंग द 100 इयर्स वॉर, द डॉल्फिन टूक रेफ्युजी इन चिनॉन. ओके, त्या ठिकाणी सगळे रेफ्युजी त्या ठिकाणी गेले होते. लाइक अ रॅट इन अ कॉर्नर, बरोबर? Except that he won't fight. The English will take Orleans and he will not be able to stop them. बरोबर. आता जसा उंदीर बिळात लपलेला आहे तो भांडू शकत नाही आणि इंग्रजांनी जरी ऑर्लियन्स घेतलं तरी त्याच्याशी भांडू शकत नाही. He beat, sorry, Robert, he beat the English the year last at Mortagus. I was with him. Borobar, but these men are cowed and now he want to work miracles. And I tell you that nothing can save our side now but a miracle. आपल्याला फक्त एक मिरेकलची गरज आहे. आपल्याला काय पाहिजे? मिरेकल पाहिजे. म्हणजे मिरेकल म्हणजे आपल्याकडे एक म्हणतात ना, चमत्कार झाला पाहिजे. काय झालं पाहिजे? चमत्कार वगैरे झाला पाहिजे तरच आपण या संकटातून बाहेर पडूया. रॉबर्ट म्हणतो, "ओके, मिरेकल्स आर ऑल राइट, पॉली. The only difficult about them is that they don't happen nowadays." Miracles आता घडत नाहीत. I used to think so. I'm not so sure, but there is something about her. त्या मुलीबद्दल काहीतरी आहे. तुम्ही त्या मुलीचं ऐका आणि आम्हाला पाठवा त्यांच्यासोबत. म्हणजे आम्ही त्या काही ठिकाणी जाऊ आणि ते जे काही शहर आहे ऑर्लियन्स त्याला आम्ही मुक्त करू. आय थिंक द गर्ल इज हरसेल्फ अ बिट ऑफ मिरेकल. ती मुलगीच एक चमत्कार आहे असं त्यांनी म्हटल्याला सुरुवात केली. Anyhow, this is our last chance. Let's see what she can do. बघा शेवटचा चान्स आहे काय करते बघूया आपण. You really think that? Oh yes. Is there anything else left for us to think? काहीतरी वेगळा विचार करण्याची शक्यता नाही आपल्याकडे. मग हा जो काही चालला आहे प्रयत्न ती मुलगी जी काय म्हणते ते आपण ऐकायला काही हरकत नाही. Let's take a chance. Her words have put fire into me. त्यामुळे तिचे जे काही शब्द आहेत त्यामुळे माझ्या शरीरामध्ये आग तयार झालेली आहे. Giving me when you are as mad as sorry. as mad as she is. Now, पुढे बघा काय? हम्म. कोहली म्हणतो, येस, वी वॉन्ट अ फ्यू मॅड पीपल नाव. आम्हाला अशी मूर्ख लोक, सॉरी, वेडी लोक पाहिजेत. कारण जी वेडी लोक देशासाठी काही पण करायला तयार असतात. सी वेअर द सेम वन्स हॅव लँडेड अस. बघा त्या लोकांनी आम्हाला कुठपर्यंत आणून ठेवलेलं आहे. आय फील लाईक अ फूल स्टील इफ यू फील शुअर. मला वाटतं मूर्खपणा करतोय आपण. नाही नाही. आय फील शुअर इनफ टू टेक हर टू चिनॉन अनलेस यू स्टॉप मी. डू यू थिंक आय ऑट टू हॅव अनदर टॉक विथ हर? येस जॉन, कम अप नाव. आता ती जॉन परत येते. बी सिटेड जॉन. जॉनला परत त्या ठिकाणी बसायला सांगितलं तर व्हॉट इज युअर नेम? ती म्हणते, दे ऑलवेज कॉल मी जेनी इन लॉरेन. हिअर इन फ्रान्स आय एम जॉन. द सोल्जर्स कॉल मी मेड. सोल्जर मला काय म्हणतात? मेड म्हणतात. कामवाली मला बोलवतात. नाव, सो हाऊ ओल्ड आर यू? किती वर्षाची बरं तू? ती सांगते 17 इयर्स. 17 वर्षाची आहे मी. सो दे टेल मी आय माइट बी 19. मी 19 वर्षाची असेल. आय डोंट रिमेंबर. मला माहित नाही. आय सपोज यू थिंक रेझिंग अ सेज, बघा, इज अ अँड इज ॲज इझी ॲज चेझिंग अ काव आउट ऑफ अ मिडो. जसं एखाद्या रानाकुरणामध्ये गाय असते, त्या गायीला आपण जेव्हा पकडायला जातो, असं तुला वाटतं का की एखादा सीज म्हणजे काय रे सांगा? तटबंदी असते ना किंवा वेढा असतो, तो वेढा उठवणं सोपं वाटतं का तुला? यू थिंक सोल्जरिंग इज एनीबडीज जॉब. तुला वाटतं का की सैनिक बनणं सर्वांना शक्य आहे? आय थिंक इट इज, सॉरी, आय डोंट थिंक. मला असं वाटत नाही की सोल्जर बनणं सर्वांचं काम आहे. परंतु बघा, 2 मिनिटं. हा, आदित्य आलाय. परंतु काय होतं बघा, I don't think sorry, I don't think it can be very difficult if God is on your side. जर देव तुमच्या बाजूला असेल तर मग कुठली गोष्ट अशक्य नाही, कुठली गोष्ट कठीण नाही. हॅव यू एव्हर सीन इंग्लिश सोल्जर्स फायटिंग? तू कधी बघितलं का इंग्रज जे सैनिक असतात ते फाईट करताना पाहिलेत का? हॅव यू एव्हर सीन देम प्लंडरिंग म्हणजे लुटिंग, बर्निंग, टर्निंग द कंट्री साइड इंटू अ डेझर्ट? असं पाहिलं का की गावच्या गावची लोक येतात आणि पूर्ण त्या गावाचं उद्ध्वस्त वगैरे करून जातात?
Have you heard to no tales of their prince who is the devil himself or of the English king's father? तू बघितलं का त्यांचा जो प्रिन्स आहे तो स्वतः एक दैत्य आहे. कोण आहे दैत्य आहे? तू ऐकलंस का? John म्हणते, "You do not understand Square. Our soldiers are always beaten because they are fighting only to save their skins, and the shortest way to save your skin is to run away. But I will teach them all to fight for France." ती म्हणते, "जॉन, तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला कळत नसेल की आपले जे सैनिक आहेत ना, आपले सैनिक हे का बरं हरले माहितीये का? कारण ते स्वतःला वाचवत होते. स्किन टू सेव्ह देअर स्किन ते स्वतःला वाचवत होते. आणि स्वतःला वाचवण्यासाठी किंवा स्वतःला वाचवण्यासाठी ते सोपी गोष्ट असते पळून जाणे. युद्धातून किंवा रणांगणातून पळून जाणे सोपी गोष्ट असते. पण मी त्यांना सांगेल, मी त्यांना शिकवेल. काय शिकवणार आहे मी त्यांना? तर लढायचं कसं आणि आपल्या फ्रान्ससाठी कसं लढायचं, फ्रान्सला कसं वाचवायचं. देन दे विल मेक ड्राईव्ह द सोल्जर्स बिफोर देम लाईक अ शिप. बरोबर. नंतर बघा ते कसं मेंढ्यासारखे त्या इंग्लंडच्या सैनिकांना पळवून लावती. यू अँड पोली विल लिव्ह टू सी द डे वेअर देअर विल नॉट बी अ सिंगल इंग्लिश सोल्जर ऑन द सॉइल ऑफ फ्रान्स. बघा तुम्ही दोघं थांबा, तुम्ही दोघांना दिसेल की या फ्रान्सच्या धर्तीवर एकही इंग्रज सैनिक राहणार नाही. रॉबर्ट म्हणतो, "This may all be nonsense, Polly, but the troops might just be inspired by it, though nothing that we seems to put any fire into them. Even the Dauphin might believe it, and if she can put some fight into him, she can put it into anybody." जर त्याला वाटतं ठीक आहे आता थोडंसं नॉनसेन्स वगैरे वाटतं पण ठीक आहे प्रयत्न करा आणि जर ती मुलगी जर प्रत्येकामध्ये अशी देशप्रेमाची भावना तयार करत असेल तर नक्कीच आपण जिंकूया. रॉबर्ट सेज नाव यू आता जोनला सांगतात कोणाला त्या मुलीला यू लिसन टू मी अँड डोंट कट इन बिफोर आय हॅव time to think. Your orders are that you are to go to Chinon under the escort of his gentlemen and three of his friends. John says, "Oh, thank you, Square." बरोबर त्याला परवानगी आहे, तुम्ही जा. तू जा आणि काय कर तुला जे काही मन तुझं प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग तू पूर्ण कर. बघा पॉलिश how is she to get into royal presence? I don't know. How did she get into my presence? I will send her to Chinon and she can say I sent her. Let come what may. I do know I can do no more. तर मला माहिती कशी जर काय झालं आणि आपल्या यांना कसं काय सोडवलं मला माहित नाही. And the dress I may be a soldier uh, I may have a soldier's dress किंवा मी सोल्जरचेच कपडे घालून जाणार. टेक व्हॉट यू प्लीज. तुला जे आवडेल ते तू घे. आय वॉश माय हँड्स ऑफ इट. म्हणजे मी माझ्या हातातून काढून घेतोय. माझ्या त्याचा अर्थ काय होतो इथे नॉट टेक एनी रिस्पॉन्स. मी कुठली जबाबदारी घेत नाहीये लक्षात घ्या. असं करून मला रॉबर्ट म्हणाला. जॉन म्हणते ओके कम पोली. आता ते गेले. गुड बाय ओल्ड मॅन. I'm taking a big chance. Few other men would have done it, but as you said, there is something about her. Yes, there is something about her. Goodbye. कोणी लिहिले जॉर्ज बर्नार्ड शॉ. तर त्याची मुलगी होती त्या मुलीने अशा प्रकारे पुढे काय आहे काय नाही तुम्ही जर गोष्टी वाचाल तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व गोष्टी कळेल. तर होमोफोन्स आणि होमोग्राफ्स वी वेअर सपोज टू लर्न आधी पण ऑलरेडी पाहिले परत एकदा रिवाइज करूया बघा. सो तुम्हाला प्रश्न असा आहे की रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड फिल इन द ब्लँक चुझिंग अप्रोप्रिएट वर्ड्स. काही वर्ड्स आहेत त्याचे आन्सर बघा इथे. अफ्रेड म्हणजे घाबरणे, प्लंज म्हणजे बुडणे, अपियर म्हणजे दिसू लागणे, श्रीली म्हणजे कर्कशपणे, स्किम्ड म्हणजे महत्वाच्या मुद्द्यांची नोंद करणे, डिवर्ड म्हणजे खाणे, आदर्शासारखे खाणे, एखादी गोष्ट पटकन खाणे, आणि कवाडिस म्हणजे भित्रा. So Arun is full of cowardice. The violin played very shrilly. Ravi said, "Are you really afraid of the dark?" The whole village plunged into the darkness. The lions devoured their prey hungrily. She skimmed through the report, and one by one the stars appeared. हे मगाशी मी घेतलं होतं म्हणून परत थोडं पुढे झालो. हे पण सांगितलं तुम्हाला होमोफोन्स, होमोग्राफ्स. ओके. हा आता बघा हा पार्ट तुम्हाला सांगितला नव्हता मगाशी मी. हे बघा हे तुम्हाला येऊन सांगतो मी काय होतं नेमकं हे. कुठे गेलं बाळांनो. हा हे झालं आपलं ना सण सण झालंय वेळ वेळ सगळं झालेलं आपलं. इथे बघा क्वेश्चन जो 3 होता ना तुमच्या पुस्तकात प्रमाणे जाऊया आपण. इकडे बघा. सो ही सॉ बघा ही सॉ हिज टू ब्रदर्स. आता या सॉ आहे ना सॉचे दोन अर्थ आहेत SAW. आन्सर द पास्ट टेन्स ऑफ द सी. बघा इथे पास्ट टेन्स ऑफ द सी. सीचा काय पहिला अर्थ जो आहे ना सीचा पास्ट टेन्स आहे बघा. आन्सर इथे ऍक्च्युली ए पाहिजे होतं. आन्सर काय द्यायचं तर हिअर
एक्सप्लेन हाऊ द अंडरलाईन होमोग्राफ डिफर्स. ओके, इथे बघा. सॉ म्हणजे काय? सॉ म्हणजे काय तर पास्ट टेन्स. सीचा पास्ट टेन्स झालं सॉ. दुसरं, द वुड कटर वीकन द ब्रांच विथ हिज शार्प सॉ. आता इथे सॉ म्हणजे काय झालं? इथे सॉचा अर्थ काय? कटिंग टूल. सॉ म्हणजे काय? कटिंग टूल. लक्षात घ्या. सॉ म्हणजे करवत. इथे काय त्याचा अर्थ? करवत. करवत तुम्ही पाहिलं असेल. करवत. हँडरायटिंग चांगलं नाही माझं. करवत. सेकंड क्वेश्चन असा आहे, द बिग बर्ड एन्जॉयड हिज विंग्स. विंग म्हणजे काय? पंख. इन अ बर्ड अ मॉडिफाईड फोरलिम. फोरलिम म्हणजे काय? पुढचे हात. पुढचे हात. दॅट बेअर्स लार्ज फेदर्स अँड इट इज यूज फॉर फ्लाइंग. आणि पुढे विचार तुम्हाला, हे लिव्ड इन द सी विंग. सी विंग तुम्हाला ना आपल्याकडे बिल्डिंग असते, बिल्डिंग मध्ये विंग्स असतात. जसं ए विंग, बे विंग, से विंग. जेवढे मोठे कॉम्प्लेक्स आहेत तेवढे त्या विंग्स वाढत जातात असतात. आणि त्यामुळे काय होतं, पटकन कळतं की कुठल्या ठिकाणी आपल्याला पत्ता पटकन कळतो. जर विंग्स कळालंच नाही तर आपण कन्फ्युज होऊन जातो कुठे आहे नेमकं. सो व्हॉट इज विंग? इट इज अ पार्ट ऑफ अ लार्ज बिल्डिंग दॅट स्टिक्स आउट फ्रॉम द मेन पार्ट. मेन पार्ट मध्ये वेगवेगळे पार्ट आपण केले असतात विंग्सचे. राईट. पुढे बघा काय आहे. हा. द एअरप्लेन किंवा एरोप्लेन जे असेल ते, एरोप्लेन विल लँड ॲट 9 PM शार्प. आता इथे इथे पण लँड आहे आणि अजून एक वर्ड बघा इथे, ही ओन्स 10 acres ऑफ लँड. आता या दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे. काय बघा, पहिला लँड म्हणजे काय? उतरणे. 9 वाजता उतरलं. सो कम डाऊन थ्रू द एअर. जमिनीवरून हवेतून खाली उतरणं. अँड रेस्ट ऑन द ग्राउंड. आणि जमिनीवर येऊन थांबणं किंवा जमिनीवर किंवा कुठे पण लँड करणं. कधी कधी जमिनीवर लँड करत असं नाहीये. कधी कधी तुम्हाला माहित असेल, समुद्र सुद्धा काही काही वेळेस ते लँड करावं लागतं त्यांना. समुद्र किंवा नदी किंवा तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेगवेगळे विमान असतात ते. क्वेश्चन 4 आपल्याकडे आहे, सॉरी हा. आणि इथे लँड म्हणजे जमीन. बरोबर की नाही? इथे लँड काय? त्याच्याकडे 10 एकर जमीन आहे. किती आहे? 10 एकर जमीन आहे. द पार्ट ऑफ द अर्थ सरफेस दॅट इज नॉट कवर्ड बाय वॉटर. जिथे पाणी नाही असा जो जमिनीचा भाग आहे त्याला आपण म्हणतो लँड. जमीन, भू. बरोबर. पुढे क्वेश्चन नंबर 4 बघा. द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन वॉज ऑन लिव्ह. इन्स्टिट्यूशनचा जो हेड होता ना, हेड म्हणजे काय? प्रमुख. त्या इन्स्टिट्यूशनचा, त्या संस्थेचा जो प्रमुख होता तो सुट्टीवर होता. ऑन लिव्ह म्हणजे काय? सुट्टीवर होता. सो हेड म्हणजे काय? चीफ किंवा प्रिन्सिपल. चीफ किंवा प्रिन्सिपल. आणि दुसरं पुढे तिला, ही बेंट हिज हेड डाऊन विथ द चिन. आता इथे हेड म्हणजे काय? डोकं. आपलं डोकं, द अपर पार्ट ऑफ द बॉडी, जे आपल्या सर्वांना आहे. त्याचा वापर आपण किती करतो तो मोठा प्रश्न आहे. तर असा तुमचं जे काय होमोफोन वगैरे ग्रामर आहे बघा. आपण हा जो विषय आहे ग्रामरचा, हा काय एका वेळेस होणार नाही. त्यामुळे थोडं 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 ग्रामर आणि जेवढं तुमच्या पुस्तकात त्या लेक्चरच्या आहे किंवा त्या धड्यामध्ये जेवढं आहे तेवढं आपण ग्रामर आपल्याला घ्यावंच लागणार आहे. ठीक आहे.